आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजितदादा आणि काँग्रेस पक्षाला पुणेकरांनी स्पष्ट बहुमत न दिल्यामुळे महापालिकेत सत्ता कोणाची येणार यावर अजून शिक्कामोर्तब झाले नाही। पुणेकरांनी दिलेला मतदानाचा कौल लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 46हून अधिक जागा आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आश्चर्यकारक मुसंडी मारत 27हून अधिक जागा मिळवल्या आणि शिवसेना भाजपला आपल्या खाली जागा मिळवण्यास भाग पाडले आणि आपले स्थान बळकट केले। त्याचप्रमाणे चौथ्या क्रमांकावर 20हून अधिक जागा मिळवत भाजपने कशीबशी मजल मारली। शिवसेनेला मात्र मोठा पराभव पत्करत शिवसेनेचे गटनेते श्याम देशपांडे यांच्या पराभवासह 14हून अधिक जागा कशाबशा मिळवता आल्या। एक हाती सत्ता द्या, मी पुण्याचा पिंपरी चिंचवड प्रमाणे विकास करून दाखवतो या अजितदादा पवार यांच्या आव्हानाला पुणेकरांनी ठोकर मारली। परंतु काही प्रमाणावर दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने नियोजनबद्ध कार्य करत पुण्यात यश मिळवले, तर सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी हे न्याय प्रक्रियेत अडकल्यामुळे आणि तांत्रिकदृष्ट्या काँग्रेस पक्षात सक्रिय होऊ न शकल्याने काँग्रेस पक्षाची देखील पुण्यात खूप मोठी पिछेहाट झाली। परंतु नगरसेवक दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली कोथरूड मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर यश मिळवत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळवता आले आहे। दीपक मानकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना धूळ चारत आपला गड राखला। दीपक मानकर हे 2374 एवढ्या मताधिक्याने विजयी झाले। दीपक मानकर आपल्या विजयाबद्दल बोलताना म्हणाले, माझ्यावरती जो सर्वसामान्य नागरिकांचा जो विश्वास आहे त्याला खऱ्या अर्थाने मी पात्र ठरलो असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही। आणि मी माझ्या जीवनामध्ये 28 वर्ष समाजकारण आणि राजकारणामध्ये असल्या कारणानं समाजाशी एक आगळं वेगळं नातं जोडण्याचा प्रयत्न मी माझ्या आयुष्यामध्ये केलेला आहे। या प्रभागामधून म्हणजे फक्त मला झोपडपट्टीतलं मतदान नाही झालं तर सोसायटी परिसरातलं देखील मतदान झालं, कारण की लोकांना माहिती आहे की एक चांगलं काम करणारा कार्यकर्ता आहे। माझ्यावर मी अश्विनी जाधव यांना देखील घेतलेला आहे, त्या देखील विजयी झालेल्या आहेत। आणि काँग्रेसची परंपरा अशी की सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होत असतं आणि एक चांगलं काम या परिसरामध्ये मला करायचं आहे। पुनर्वसनाची योजना 5000 घरांची योजना आपण या ठिकाणी राबवतोय। प्रत्येक गोरगरीब नागरिकाला आयुष्यामध्ये एक जी भावना असते की माझ्या आयुष्यामध्ये माझ्या स्वतःच्या मालकीचं एक घर असावं। साधारण 350 स्क्वेअर फूटचं घर आणि एक 7 मजली इमारत, त्या ठिकाणी सर्व सुखसोयींनी युक्त असा हा प्रोजेक्ट असणार आहे आणि पुणे शहरातला मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी होईल। सोसायटी परिसरामधल्या देखील जे कामाची जबाबदारी मी घेईल, मला असं वाटतं की सोसायटी परिसरातलं 5 वर्षाचं काम मी 1 वर्षातच करून दाखवेल त्यांना आणि एक चांगलं काम करण्याची संधी पुन्हा एकदा नागरिकांनी या ठिकाणी दिलेली आहे। नागरिकांचा जो विश्वास आहे आणि मी केलेल्या कामाची पावती मला मिळाली असं म्हटलं तरी काही चुकीचं नाही। धन्यवाद। येथील नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन तसेच गुलाल उधळून त्यांचे स्वागत केले। नागरिकांनी मोठ्या जल्लोषात घोषणा देऊन आनंद उत्सव साजरा केला।
पुणे महानगरपालिकेमध्ये लक्षवेधी ठरलेल्या प्रभाग क्रमांक 39 मधील लढतीत पुण्याचे महापौर मोहनसिंग राजपाल आणि स्थायी समितीचे अध्यक्ष गणेश बिडकर यांच्याकडे सर्वांची नजर होती। या चुरशीच्या लढतीमध्ये महायुतीचे गणेश बिडकर यांनी जवळजवळ 3000 मतांनी महापौर मोहनसिंग राजपाल यांचा पराभव केला। हा पराभव राष्ट्रवादीसाठी खूप मोठा धक्का आहे। तसेच प्रभाग क्रमांक 53 मध्ये उपमहापौर प्रसन्न जगताप यांचा भाजपचे श्रीकांत जगताप यांनी पराभव केला। प्रभाग क्रमांक 11 मधील सलग 4 वेळा निवडून आलेले राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार निलेश निकम यांना पराभूत करून काँग्रेस पक्षाचे उमेदवार दत्तात्रय भैरड यांनी विजय मिळवला। तर याच प्रभागातून काँग्रेसच्या महिला उमेदवार नयना वाघ यांना पराभूत करत राष्ट्रवादीच्या महिला उमेदवार शारदा ओरसे यांनी विजय मिळवला। प्रभाग क्रमांक 25 मधून काँग्रेसचे उमेदवार मुकारी अलगुडे आणि शिवसेनेच्या महिला उमेदवार नीता आनंद मंजाळकर यांनी विजय मिळवला।
महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या निकालामध्ये प्रभाग क्रमांक 28 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जयश्री मारणे आणि किशोर शिंदे विजयी झाले. प्रभाग क्रमांक 49 मधील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद काची यांनी शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक विजय शंकर मारटकर यांना पराभूत करत मोठा विजय मिळवला आहे. तर त्यांच्या बरोबर असणाऱ्या काँग्रेसच्या महिला उमेदवार सुनंदा गडाळे याही विजयी झाल्या.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.